नमस्कार. आज आपण मकर संक्रांतीच्या सणासाठी खास भोगीची भाजी तयार करणार आहोत. हिवाळ्यातील ताज्या भाज्या आणि परंपरेचा गोडवा घेऊन ही भाजी झटपट अशी तयार होते. आरोग्यदायी आणि स्वादिष्ट रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी सर्व भाज्या धुवून स्वच्छ साफ करून घेतलेल्या आहेत. तर त्यामध्ये आपण घेतलेले हरभऱ्याचे दाणे, मक्याचे दाणे, वाटाणा, पावटा म्हणजेच वरण्याचे दाणे, कांद्याची पात, गाजर आणि पापडीच्या शेंगा. भाज्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मला इथे तुरीचे दाणे मिळाले नाहीत, तुम्ही मिळाले तर नक्की टाका त्यामध्ये. त्याचप्रमाणे फोडणीसाठी आपण घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, कढीपत्ता आणि आलं लसणाची पेस्ट. इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ भाजून घेतलेले आहेत. तसेच वांगी आणि बटाटा काळी पडू नयेत म्हणून मी ते पाण्यात ठेवलेले आहेत. आणि हे सर्व घरचे मसाले आहेत. सर्वात प्रथम आपण हे भाजलेले शेंगदाणे आणि तीळ यांचा कूट करून घेणार आहोत. तर त्यामुळे काय होणार आहे, आपली भाजी चांगली अशी मिळून येणार आहे. इथे मी खोबऱ्याचं वाटण ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहे, कारण भाज्यांची जी मूळ चव असते ना ती त्याच्यामध्ये वाटणमुळे निघून जाते असं मला वाटतं. इथे आपण कढई गरम करून घेतलेली आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकूया. आणि तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यात एक छोटा चमचा जिरं टाकूया. जिरं चांगलं फुललं की त्यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता. त्याचबरोबर आता मी इथे बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलेला आहे. तो चांगला आपण परतून घेऊया. चांगला गुलाबी रंग येईपर्यंत त्याला परतून घेऊया. त्याच्यानंतर आता आपण इथे ओबडधोबड अशी वाटलेली आलं लसणाची पेस्ट टाकूया आणि ती पण चांगली त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगली भाजून घेऊया. त्यानंतर एक मोठा चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये टाकूया. आता हे सगळं मस्त हलवून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो थोडा मऊ होण्यासाठी इथे आपण मीठ टाकून घेऊया. तर इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता परत एकदा चांगलं हलवून घेते. आता इथे कांदा आणि टमाटर नरम होतोय. आता आपण बाकीचे मसाले टाकूया. पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर. आता हे सर्व मसाले चांगले भाजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. आता या सर्व मस्त तेल सुटलंय. तर आता आपण जो शेंगदाणे आणि तीळ यांचा कूट करून घेतला होता तो ह्याच्यामध्ये टाकूया. आता परत एकदा सर्व मिक्स करायचं आहे आणि तो कूटसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. बघू शकता इथे किती चांगला ग्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे. आता ज्या आपण भाज्या सगळ्या साफ करून घेतलेल्या आहेत त्या एक एक करून आपण याच्यामध्ये टाकून देऊया. ह्या भाज्यांमध्ये खूप सारं फायबर्स असतात, त्यामुळे आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी आपल्याला खूप मदत होते. तर हिवाळ्यामध्ये ह्या सर्व भाज्या खाल्ल्या गेल्याच पाहिजेत. आणि ही सर्व भाज्यांची मिळून एक ती चव असते ना ती खूप छान होते. तर इथे सर्व भाज्या टाकून झालेल्या आहेत. इथे वांगी आणि बटाटेसुद्धा मी जे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ते सुद्धा टाकून घेते आणि सर्व भाज्या चांगल्या मिक्स करून घेते. आता ह्याला 1-2 मिनटं आपल्याला झाकण ठेवूया याच्यावर, म्हणजे चांगली वाफ येऊन त्या नरम होतील. तर आता इथे 2 मिनटं मी झाकण लावून ठेवलेलं आहे. परत एकदा त्याला चांगलं हलवून घेते. आणि आता हे सर्व शिजण्यासाठी आपल्याला ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायची गरज आहे, कारण त्याच्यातले काही दाणे जे असतात त्यांना शिजायला वेळ लागतो. म्हणून इथे मी 2 वाट्या गरम पाणी टाकते. गरम पाण्यामुळे त्याची तरी येईल जरा त्याला. तर आता झाकण ठेवून मंद आचेवर याला 15-20 मिनटं शिजू द्यायचं आहे. उकळी आली आहे बघा. इथे वास तर इतका मस्त येतोय. आता ह्याच्यामध्ये ह्या क्षणाला तीळ टाकायचे आहेत आपल्याला आणि तीळ टाकून ह्याच्यावर झाकण ठेवून हे शिजायला ठेवूया.
तोपर्यंत आता भाजी शिजते, तोपर्यंत आपण इकडे भाकरी बनवून घेऊया. आता बाजरीची भाकरी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन बाजरीच्या भाकरीसाठी मी ते थोडंसं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात पाणी टाकून मिक्स करायचं आहे पीठ आणि ते मऊसूत असा गोळा बनवून घ्यायचा आहे. ह्याच्यात आपल्याला लागेल तसं पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ मळून चांगलं तयार करायचं आहे. इथे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे. आता त्याच्यातला एक मी गोळा घेते आणि छानशी अशी भाकरी थापून घेते. कुणाकुणाला बाजरीची भाकरी खायला आवडते त्यांनी नक्की कमेंट करा. आणि भोगीच्या भाजीबरोबर ही बाजरीचीच भाकरी बनवली जाते, ते पण एकदम मस्त अशी तीळ लावून. आता इथे माझी भाकरी थापून झालेली आहे एकदम गोल गरगरीत अशी. आणि मी याच्यावर आता तीळ टाकून घेते. याच्यावर आपल्याला तीळ टाकून चांगली प्रेस करायची आहे, म्हणजे ते दाणे निघणार नाहीत. इथे आपली भाकरी थापून तयार आहे. तर आपण एकदा बघूया की भाजी झालेली आहे का. तर इथे बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे भाजीला. पण भाज्या थोड्याशा अजून कच्च्या आहेत. अजून एक 5 मिनटं आपण याला वाफवूया. तोपर्यंत आपण इकडे भाकरी शेकून घेऊया. मी मस्त गरम तव्यावर इकडे भाकरी टाकली आहे. आता त्याला दुसऱ्या बाजूने पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि पाणी लावून झाल्यानंतर आपल्याला 1 मिनटं त्याच बाजूवर ठेवायचं आहे, म्हणजे ती पूर्ण अशी कोरडी होऊ द्यायची आहे. कोरडी झाल्यानंतर मग आपल्याला तिला पलटवायचं आहे. ते बघू शकता आता भाकरीला मी पलटी मारते. वा किती सुंदर दिसते भाकरी आपली. आता 2 ते 3 मिनटं दुसऱ्या बाजूने तिला शेकून घ्यायचे आणि मग पुन्हा चेक करून बघायचे की भाजली आहे का. तरी ते बघू शकता छान भाजलेली आहे. आता तिला फुगू द्यायचं आहे आपल्याला. आता थोडं कपड्याने दाबून मी प्रेस करून घेते, म्हणजे आपली भाकरी टम्म फुगेल. तर इथे आपली भाकरी पण दोन्ही साईडने अलटून पलटून भाजली आणि आपली भाकरी तयार आहे. किती सुंदर दिसते भाकरी, तुम्ही बघू शकता. तर इथे मी आता भाकरी पण काढून घेते आणि भाजी पण झाली आहे का ते बघूया आपण. इथे भाजी पण छान, भाजीला रंग आलाय आणि सर्व भाज्या पण छान अशा शिजून रसरशीत झालेली आहे भाजी. आता इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी एकदा मी हलवून घेते आणि आपली भोगीची भाजी तयार आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या भोगीला अशी एकदम साधी, सिंपल आणि आरोग्यदायी भोगीची भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.